काय झालंय सर? नाही म्हणजे निघाल्यापासून तुम्ही काहीच नाही बोललात. अचानक कशी मीटिंग? नाही म्हणजे त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही ना म्हणून. नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात आहे का? ऍक्च्युअली एक महत्त्वाचं काम होतं. म्हणजे प्रोजेक्ट बद्दल नाहीये पण तरीही खूप महत्त्वाचं काम होतं. काय झालंय सर? काही टेन्शन आहे का? नाही काही नाही. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मिस सावळकर. मीटिंगला मी एकटाच जाणार आहे, त्याकरता नाही तुम्हाला बोलवलं. मला तुमच्याशी बोलायचं होतं. खरं म्हणजे ही जागा नाहीये हे बोलण्याची, पण मी सावळकर मी ना आत्ता जसा आहे तसा आधी नव्हतो. मला या असल्या गोष्टींची कल्पना नाही, पण माझी अवस्था फार विचित्र झाली. म्हणजे सांगताही येत नाही. एरवी मनात जे येईल ते सरळ बोलून टाकणारा मी, कोणाला काय वाटेल याचा कधीही विचार न करणारा मी, गेले काही दिवस मात्र सतत विचार करतोय. कसं सांगू, काय काय सांगू, कुठून सुरुवात करू? हे बघा मला फिरून फिरून नाही बोलताय. इतकं सांगेन की मला तुम्ही आवडायला लागलात. मी तुमचा विचार करायला लागलो. मला माहिती आहे माझ्या अशा बोलण्याने तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं असेल, त्याचा धक्काही बसला असेल. मला तुमच्या पूर्व आयुष्याबद्दल पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे मी तुम्हाला निर्णय घेण्याबद्दल कुठल्याही प्रकारची घाई करणार नाही. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल ना तेव्हा आपण त्यावर बोलूया. सर हे सगळं मिस सावळकर, रिलॅक्स. हा मी 20 मिनिटात पोहोचतो. बाय. मिस सावळकर, तुम्ही वेळ घ्या. तुम्ही आता काहीही बोलला नाही तरी चालेल. मी तुम्हाला ऑफिसला सोडतो. नाही सर नको, मी जाईन. पण नाही सर प्लीज, खरंच जाईन मी एकटी. ओके. रजनी मॅडम, बरं झालं तुम्ही भेटला. तुम्हाला शोधत होतो. मला भाग्यच उजळलंय माझं. तुमच्याकडे काम होतं जरा. अच्छा, तरीच आठवण आली तुला माझी. नाही तर काय बाबा, वेळ नसतो तुला आजकाल. म्हणजे
म्हणजे काही नाही, काय काम आहे ते बोल. हा ते ह्याच्यामध्ये जरा क्वेरी आहेत मला, तर त्या जर तुम्ही समजून सांगितलं ना तर हे काम पूर्ण होऊन जाईल. बघू जरा. ठीक आहे रे, फार काही अवघड नाही आहे, होऊन जाईल पटकन. साई प्रसाद, जमायला लागलं रे तुला. गुड, व्हेरी गुड. टेन्शन नको घेऊ. एक काम कर, फाईल माझ्या टेबलवर ठेवून दे. मग कॉफी झाली की बघून टाकू. काय बघतो काय? नाही काय नाही, तुम्ही कधी कधी एकदम वेगळंच. आज तुमचा मूड लय चांगला आहे ना. म्हणजे रोज नसतो का? नाही तसं नाही. घाबरतो काय, बोल ना. नाही, आजकाल सगळे म्हणते रजनी बदलतीये, चांगलं वागतीये, पण तुम्ही खरंच लय चांगले आहेत. हो, हा, आणि मी हे सगळ्यांना बऱ्याचदा सांगितलंय, पण फक्त कधी कधी ना तुम्ही जरा विचित्र वागते. म्हण ना. हो, हा, म्हणजे कधी कधी तुम्ही विचित्र वागता, पण तुम्ही असंच राहा ना, असंच राहत जा कायम. थँक्यू. सल्ला लक्षात ठेवेन मी. हा, पण तुझं काय चाललंय साई प्रसाद? माझं काय चाललंय? हा, काही नाही. कुठं काय? कसं आहे साई प्रसाद, मला एकतर नीट स्वच्छ सगळं दिसतं, आणि मी हुशार असल्यामुळे मला सगळं कळतं सुद्धा. काय आहे, ऑफिस मधल्या इतर कोणाला नसेल कळत, पण मला कळतंय तुझं काय चाललंय ते. रजनी मॅडम, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. अरे बापरे, अभिनय चांगला करतोस तू. नाही, मला खरंच काही कळत नाही. ठीक आहे, फसव, मला फसव, मला फसव, जगाला फसव, स्वतःला, स्वतःशी प्रामाणिक राहा. इकडे तुझं आणि जुईचं काय आहे, काय चाललंय ते कळू दे मला लवकर. नाटकं नको करू हा, नाही तर मी सगळ्यांना सांगेन. नाही की नाही रजनी मॅडम, असं काही नाहीये. नक्की हा, म्हणजे आहे. नाही नाही, म्हणजे असं काही नाहीये त्याला. हा, टेन्शन नको घेऊ, कॉफी घे, विचार कर शांतपणे. मी आत्ता जे बोलले त्याच्यावर काय, आय एम सिरियस. टेन्शन काय घेतो सारखा बावळट. खरंच कधी कधी आहे ना, जय, पप्पा, जय, जय कुठे? काय झालंय अधू, मला सांग. नाही, काय नाही. अधू, मला सांगशील का काय झालं ते? अगं, त्या दिवशी आपल्या पप्पांना इतकं काही सांगितलंस, आज काहीच सांगत नाहीस. काय झालं सांग ना बेटा. पप्पा, मला आत्ता अविनाश सरांनी लग्नासाठी, मग म्हणजे मी काहीच बोलले नाही. मला काही सुचलंच नाही मी काय करू. खरं तर ना मला खूप टेन्शन आलंय. मला कळत नाहीये मी हा जॉब सोडू का नाही. मी हा जॉब सोडते. अधू अधू एक तू इथे बस. तू इथे बस शांतपणे बस. बस, हे घे पाणी पी, रिलॅक्स. अधू,
मला असं वाटतं की तू घाई करतेस निर्णय घ्यायला. म्हणजे अजून थोडा विचार कर असं म्हणायचंय मला. पप्पा, ही नोकरी वाचवण्यासाठी मी कोणाच्या तरी भावनांची नाही खेळू शकत. उलट हा निर्णय ना खूप आधीच घ्यायला हवा होता. जयरामला कळलं हे सगळं? नाही, पण जरी त्याला कळलं ना तरी त्याचं मत काही फार वेगळं नसणार आहे. अनु, तू काय करायला निघालेस कळतंय का तुला? बेटा, ही अशी संधी तुला परत मिळणार नाही आयुष्यात. पप्पा, काय बोलताय तुम्ही हे? नाही, मला कल्पना आहे की माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटेल, पण तू एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ ना. अगं, प्रत्येक आई बापाला असंच वाटत असतं की आपल्या मुलांनी सुखात राहावं. ज्या खस्ता आम्ही काढल्या ना त्या आपल्या मुलांना काढायला लागू नयेत असंच वाटतं ना प्रत्येक आई बापाला. अदू, तुला त्या चाळीच्या खोलीमध्ये संसार करताना बघून काय वाटत असेल मला? अगं, तुझं स्टेटस वेगळं आहे. अजून किती खस्ता खाणार आहेस तू? अदू, आयुष्यानं तुला एक संधी दिली आहे परत. ही संधी सोडू नकोस. अविनाशला हो म्हणून टाक. तू जायची काळजी करू नकोस. मी मॅनेज करतो त्याला. या कंपनीत टाकलेली सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेईन अशी धमकी देईन मी त्यांना. यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. आणि काय करतो जयराम? एका वर्षात तुला या ऑफिसमधून मानानं घेऊन जाणार असं म्हणाला होता ना तो. काय कमवलं त्यानं? अगं, त्या जयरामच्या भरोशावरती किती दिवस काढणार आहेस? तो आयुष्यभर फक्त नोकरी आणि नोकरीच करणार. म्हणून सांगतो, तुझा निर्णय बदल. आणि जयरामनी जे केलं ना तो त्याच्या नशिबाचा भाग होता. आणि ते नशीब तरी कसलं ग, जो अजूनपर्यंत तुला स्वतःचं घर नाही देऊ शकला. तो आयुष्यात काय सुख देणार आहे तुला? म्हणून सांगतो, एक संधी आल्या आयुष्यामध्ये, ती सोडू नकोस. अविनाशला हो म्हण. तुझा निर्णय बदल. नाही, तुम्ही बदलला नाही आहात पप्पा. तुम्ही जसे होतात ना तसेच आहात. मला वाटायचं की तुमच्या मनात जयसाठी जागा निर्माण झालीये म्हणून, पण नाही. हे सगळं खोटं, एक नाटक होतं. तुमच्याबद्दल मी जयकडे भरभरून बोलायचे, तो फक्त ऐकत राहायचा. तुमच्या विरोधात तो कधीच काहीच बोलला नाही. पण मला कळायचं की काहीतरी आहे, काहीतरी गडबड आहे. मी त्याचा कधीच विचार केला नाही, पण जयने केला. त्यांनी तुमचा विचार केला, त्यांनी माझा विचार केला. जयला तुमचं खरं रूप माहीत होतं, पण फक्त माझ्यासाठी तो सगळं सहन करत राहिला. पप्पा, तुम्ही मला खोटं ठरवलं तुम्ही मला. तुम्ही काय म्हणालात? तुम्ही या प्रोजेक्ट मधली इन्व्हेस्टमेंट काढून घ्या, मी नोकरी सोडू नये म्हणून ना. पण तुम्ही त्याला सुद्धा असंच काहीतरी म्हणाला असाल. हो हो, आणि म्हणूनच तो हा विषय निघाल्यावर काहीच बोलायचा नाही. पप्पा, तुम्ही म्हणता ना नेहमी त्यांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून. पप्पा, त्यांनी आजपर्यंत सगळं फक्त माझ्यासाठी केलंय. त्यांनी स्वतःचा विचार कधीच केला नाही. आणि काय म्हणता तुम्ही, त्यांनी
त्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते केलं नाही, स्वतःला प्रूव्ह केलं नाही. हे सगळं मला नकोच होतं. हे सगळं तुम्हाला हवं होतं. मला फक्त त्याच्यासोबत जगायचंय. कोण म्हणतं मी सुखी नाहीये? पप्पा, मी जय सोबत खूप सुखी आहे. तुमच्या सुखाच्या कल्पना आणि माझ्या सुखाची व्याख्या खूप वेगळी आहे पप्पा. एखादा माणूस आपल्या प्रेमासाठी, आपल्यासाठी इतका झटतोय, तुम्हाला काहीच वाटत नाही? तुम्ही जेव्हा आयुष्यात खस्ता खात होता तेव्हा मम्मा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. हेच असतं प्रेम, हेच असतं सुख. जयला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी, जयला माझ्या आयुष्यातून काढून टाकण्याच्या हट्टापोटी तुम्ही स्वतःलाच माझ्या आयुष्यातून काढून टाकलं पप्पा. आजपर्यंत आपली खूप भांडणं झाली, खूप वादावादी झाली, पण मला कधीच तुमचा राग आला नाही. पण आज आता काय बोलणार आहेस का? जेव्हा बोलत नव्हतो तेव्हा पोपटासारखा बोलायला यायचं, आणि आता मी विचारतोय तर काय जीभ जड झाली का तुझी? नाही तसं नाही काका, हा? काही कळत नाहीये काय करू. ज्या पद्धतीने आऊ आणि अविनाश सर आदितीबद्दल विचार करायला लागलेत ना, काळजी वाटते हो. अरे मग तिला सांग ना हा जॉब सोडायला. नाही ते नको. का नाही नको. अरे ते कळलं मला, पण का ते सांगशील का? काका आपण वेगळा दुसरा काहीतरी उपाय शोधूया. हे बघ जय, यावर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे अदितीनं हा जॉब सोडायला हवा. काका ते नाही जमणार. का? काय झालं? मी हा जॉब का नाही सोडायचा? आज मला अविनाश सरांनी लग्नासाठी विचारले. त्यांना आवडते मी. आता सांग काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे काय? मी सांगतो ना, हा जॉब सोडायचा म्हणजे सोडायचा. जय, अरे बोलून टाक सगळं. काय आता नाही बोलला तर उशीर होईल. सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील बघ. तो नाही बोलणार. हा? कारण त्याचा विश्वासच नाहीये. मला माहितीये तो जॉब सोडायला नाही का म्हणतोय ते. कारण पप्पांनी त्याला धमकी दिली. ते सगळी इन्व्हेस्टमेंट काढून घेतील आणि देव टूर्सला रस्त्यावर आणतील. अदिती तुला हे हो. काय हे जय? अरे आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत आलो ना. मग पप्पा तुला त्रास देत आहेत हे तुला मला सांगावंसं का वाटलं नाही? का सगळं शांतपणे सहन करत आलास तू? आपण एकमेकांपासून कधीच काहीच लपवायचं नाही असं ठरवलं होतं ना. मग तू? अगं पप्पा आहेत ते तुझे. तुला मी काही सांगितलं असतं तर तुला वाईट वाटलं असतं. अरे अजून वाईट वाटतंय आता. अदिती, काका पप्पा नाही बदलले. तू अजूनही ते. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणजे काका थांब, काही बोलू नकोस. आणि बघ कसलाही विचार करू नकोस. काय मी किंवा जयनं तुला त्यावेळेला खरं सांगायचा प्रयत्न केला असता ना तरी तुला ते पटलं नसतं.
सत्य जरी तेच असलं तरी प्रत्येकाला उमगण्याची वेळ वेगळी असते. काय तुला सत्य काय आहे ते आत्ता कळलं एवढंच. असं काय तुला खरं काय ते आता कळलं हे महत्वाचं. नाही, कोण तुमच्याबद्दल काय विचार करतोय हेही तुम्हाला माहिती आहे आणि चांगली गोष्ट आहे. आता हा खेळ तुम्ही सुरू केला होता, तर या खेळाचं पुढं काय करायचं हे तुम्हीच ठरवायचं. एकदा वेळ निघून गेली ना की मग तुम्हाला काही वाटलं तरी काही नाही करता येणार. आणि याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. काय श्रेयसला गमावून बसलोय मी. तुमच्या बाबतीत असं होऊ नये असं वाटतं मला. हा, पण एक मात्र लक्षात ठेवा, काही झालं तर या दीनानाथ केतकर सदैव तुमच्या पाठीशी आहे.